खूप साधी सोपी रेसिपी आणि पौष्टिक आहे। मेन म्हणजे भाज्यांचा भरपूर प्रमाणात वापर होतो। हिवाळ्यात भाज्या या मुबलक प्रमाणात असतात, मसाले खूप कमी आहेत आणि भाज्यांची पौष्टिकता जी आहे ती टिकली जाते या रेसिपीमध्ये। नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण वेळ अमावस्येला जो एक स्पेशल भाजीचा प्रकार बनवला जातो तो बघतोय, ते म्हणजे भजी। वेळ अमावस्या याला दर्श अमावस्या, मार्गशीर्ष अमावस्या असंही म्हणतात। तर पण थोडीशी मला माहिती द्यायला आवडेल। मुळात हा प्रकार महाराष्ट्रीयन नाही, महाराष्ट्रीयन रेसिपी ही नाही आहे। कर्नाटकमध्ये येळ अमावस्या असं म्हणतात आणि तिथे हा भजीचा प्रकार होतो। आणि बऱ्याचदा असं होतं की जे बॉर्डरची गावं आहेत, जिल्हे आहेत, तालुके आहेत, ते शेजारी जे आपलं राज्य असतं त्याच्या रेसिपीज किंवा त्याचं अनुकरण केलं जातं आणि त्यातून तयार झालेला हा एक पदार्थ आहे। तर कर्नाटकच्या बॉर्डरवर जे जिल्हे आहेत किंवा तालुके आहे किंवा आजूबाजूचा परिसर आहे, जसं की लातूर आहे, उस्मानाबाद आहे, तिकडे हिवाळ्यामध्ये रब्बीची पिकं घेतली की भरपूर साऱ्या भाज्या उपलब्ध होतात, मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात। तर तेव्हा वेळ अमावस्याच्या दिवशी शेतामध्ये जाऊन तिथे पूजा केली जाते आणि तिथे वेगवेगळे प्रकार केले जातात। तर ज्या काही भाज्या अवेलेबल आहेत त्यामध्ये हा भजीचा प्रकार होतो, तीळ लावलेली बाजरीची भाकरी होते, आंबील बनवलं जातं, ज्वारीचं आंबील, येस, त्याचबरोबर खीर, बाजरीचे उंडे, असे वेगवेगळे प्रकार बनवले जातात। त्यातलाच आज आपण एक भजीचा प्रकार बघतोय। तर साधारण तुम्हाला आयडिया आली असेल की पदार्थ आपण ऑथेंटिक असं म्हणतो, पण तसं नसतं। बऱ्याचदा आपण जिथे राहतो, ज्या भागात राहतो, तिथल्या आजूबाजूच्या परिसराचाही खूप इन्फ्लुएन्स असतो, प्रभाव असतो। 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये मोहरी मस्त तडतडली पाहिजे, फोडणी खमंग बसली पाहिजे। खूप साधी सोपी रेसिपी आणि पौष्टिक आहे। मेन म्हणजे भाज्यांचा भरपूर प्रमाणात वापर होतो, मसाले खूप कमी आहेत आणि भाज्यांची पौष्टिकता जी आहे ती टिकली जाते या रेसिपीमध्ये। तर येस, पारंपरिक रेसिपी कळावा हा एक खूप प्रामाणिक उद्देश असतो माझा प्रत्येक एपिसोड करताना। म्हणून मग मी आता आज सगळी माहिती पण तुम्हाला सांगून दिली, कारण कमेंटमध्ये येतात की काय आहे, थोडक्यात सांगितले। आणखी बराच इतिहास आहे यामागे। येस, मोहरी तडतडली की यामध्ये घालूयात जिरं, अर्धा चमचा जिरं, हिंग, कढीपत्ता आणि आलं लसूण पेस्ट 1 चमचा मिक्स करूया। फोडणी अशी खमंग बसली ना की त्याचा सुवासही मस्त येतो। आता यामध्ये भाज्या घालायच्या। या फोडणीमध्ये ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घालू शकता। इथे मटार आहे माझ्याकडे 2 चमचे, ओले तूर आहेत 2 चमचे, पापडी पण इथे वापरली जाते, पण मी ज्या आहेत माझ्याकडे अवेलेबल त्या भाज्या घेते। पावटा आहे, हरभरा आहे आणि गाजर। मिक्स करून घेऊया सगळ्या भाज्या। आता झाकण ठेवायचं आणि तेलावरच या भाज्या मस्तपैकी वाफवून घ्यायच्या, शिजवून घ्यायच्या। अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा। तर भाज्यांना बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये बेसनचा वापर केला जातो। तर इथे बाउलमध्ये 2 चमचे बेसन घेतलंय, यामध्ये साधारण एक अर्धा कप पाणी घालूयात आणि याची पेस्ट करून घ्यायची। अधेमध्ये झाकण उघडून या भाज्या हलक्याशा परतून घ्यायच्या, जेणेकरून ते कढईला खाली चिकटणार नाहीत। मधुराज रेसिपी मसाला स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी कुठलाही मसाला अमेझॉन किंवा इथे दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर ऑर्डर करू शकता। प्रत्येक ऑर्डर बरोबर छोटंसं भातुकलीचं भांडं पाठवण्यात येईल।
पण त्याचबरोबर 3 भाग्यवान विजेते निवडण्यात येतील, ज्यांना पाठवण्यात येतील आकर्षक भेटवस्तू. साधारण एक 8 ते 10 मिनिट झाले आहेत. या भाज्या मी मस्त अशा वाफवून घेतल्यात. खूप सुंदर सुवास येतोय. आहा, तेलावर वाफवलेल्या भाज्यांची चव अफलातून लागते. आता यामध्ये मेथी 1 कप, चिरून वगैरे नाही घ्यायची, मेथीची पानंच घ्यायची. त्याचबरोबर कांद्याची पात, आणि हे पण आपण मिक्स करून घेऊया. एक 2 ते 3 मिनिट फक्त परतून घ्यायचं. आता हे सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून झाल्या की यामध्ये घालूयात लाल तिखट, लाल मसाला. तर लाल मसाला बऱ्याच भागांमध्ये लाल मसाला असं म्हणतात. त्याचं कारण तिथे काळा मसाला आणि लाल मिरची हे एकत्र करून एक मसाला बनवला जातो. तर यामध्ये गरम मसालाही आहे आणि मिरचीही आहे. तर तुमच्याकडे जर हे तिखट नसेल तर त्याऐवजी तुम्ही काळा मसाला, लाल तिखट किंवा कुठलाही तुमचा ठेवणीतला मसाला आहे तो आणि प्लस लाल तिखट असं वापरू शकता. किंवा लाल तिखट असेल तर तेही डायरेक्ट लाल मसाला वापरू शकता. मिक्स करूया. त्यामध्ये पाणी घालायचं. तर पारंपरिक पद्धतीमध्ये ओल्या चिंचा, गाभुळलेल्या चिंच ज्याला म्हणतात, ती चिंच उकळून घेतात पाण्यात आणि त्या पाण्याचा वापर करतात या रेसिपीमध्ये. पण ताजी चिंच नाही आहे माझ्याकडे, म्हणून मग मी इथे काय केलं, इथे मी चिंचेचा कोळ घेतला आहे. जी आपली सुकवलेली चिंच असते ती पाण्यामध्ये भिजवून त्याचा कोळ काढून घेतला आहे. हा कोळ घालते. ताजी चिंच असेल तर साधारण एक 2 कप पाणी, 3 ते 4 बुटकं ताज्या चिंचेची, आणि ते उकळून घ्यायचं आणि ते पाणी गाळून इथे घालायचं. मीठ घालायचं चवीपुरतं. मिक्स करूयात. आणि आता यामध्ये आपण जे आधी बेसन करून घेतलं मिक्स, हे घालूयात. मिक्स करायचं. आणि आणखी आता हे एक 7 ते 8 मिनिट मस्तपैकी शिजवून घेऊयात, म्हणजे हे बेसनचा कच्चेपणा जाईल आणि त्याचबरोबर जे मसाले आपण घातले ते पण यामध्ये छानपैकी मुरून जातील. चला तर मग एक 7-8 मिनिट ही भाजी मस्तपैकी मी शिजवून घेतली आहे आणि अफलातून दिसते, जबरदस्त दिसते. कन्सिस्टन्सी छान आली आहे. भाज्याही मस्त शिजल्यात. आता ही भाजी कशी खायची? ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीबरोबर जबरदस्त लागते. आणि जसं मी आधी सांगितलं की हा वनभोजनाचा एक प्रकार आहे. खूप सारे पदार्थ त्या दिवशी शिजवले जातात शेतामध्ये जाऊन. भजी हा त्यातला एक आहे, पण त्याबरोबर बाजरीची भाकरी असते, आंबील असतं, खीर असते, त्याच बरोबर बाजरीचे उंडेही बनवले जातात. जबरदस्त. तर नक्की बनवून बघा. अमावस्याची वाट बघायची अजिबात गरज नाही आहे. पौष्टिक पदार्थ आहे. हिवाळ्यात भाज्या या मुबलक प्रमाणात असतात. ज्या काही भाज्या तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्या वापरून तुम्ही ही भाजी नक्की बनवून बघा. सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त पारंपरिक पदार्थाबरोबर. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.